नमस्कार फ्रेंड, किचन टाइम विस्न्यामध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण जवस आणि कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत. तर याकरिता मी लोखंडी कढईचा वापर केला आहे. तुमच्याकडे लोखंडी कढई नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जी कढई अवेलेबल असेल तिचा वापर करू शकता. तर इथे मी 1 वाटी बेदाणे घेतले आहे, ज्याला आपण दालियासुद्धा म्हणतो. तर याला आपल्याला थोडंसं 5 ते 7 मिनटं परतून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवर. आणि हे परतल्यानंतर आपल्याला जवस जे आहे त्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे 1 वाटी जवस घेतला आहे मी आणि हे परतताना मी यातच लसणाच्या कळ्या टाकलेल्या आहे की कळ्यासुद्धा भाजल्या जाईल. आणि या रेसिपीला भाजताना मी तेलाचा वापर केलेला नाही. आता बघा, आपण जवसाला भाजून घ्यायचं आहे. जवसाला आपल्याला कधीपर्यंत भाजायचं आहे, जोपर्यंत यात आपल्याला जवसाच्या दाण्यांचा तडकण्याचा आवाज येत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला नाही का कढीपत्ता परतून घ्यायचा आहे. कढीपत्त्याला मी आधी स्वच्छ धुवून घेतले आहे. इथे मी 1 ते 1.5 वाटी कढीपत्त्याचा वापर केला आहे. तर कढीपत्त्याच्या पानांचे प्रमाण तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता. आता त्यानंतर कढीपत्त्याची पानं जी आहे यांना आपल्याला परतून घ्यायची आहे. तर पानं ओली आहे त्यामुळे आपल्याला स्लो फ्लेमवरच याला 5 ते 7 मिनटं परतून घ्यायची आहे. की पानं परत असताना हळूहळू याचा कलरही चेंज होतो पाण्याचा आणि पानं थोडी कडक व्हायला लागतात. तर ही पानं जोपर्यंत कडक होत नाही तोपर्यंत हिला आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि पानं कडक आली की ती याप्रमाणे दिसायला लागतात आणि आपल्याला एक पान उचलून त्या पानाला असं दाबून बघायचं की ते पान असं जर तुटायला लागलं तर समजायचं की पानं भाजून झालेली आहे. या बघा, याप्रमाणे. आता आपल्याला हे सगळं साहित्य एका मिक्सीच्या भांड्यात टाकून आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आता मी चवीनुसार मीठ आणि 1 चम्मच जिरे, परत लाल तिखट टाकलं आहे. तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि हे सगळं साहित्य मिक्स करून यांना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही चटणी 1 ते 1.5 महिना चांगली टिकते. तर हिला काचेच्या बरणीत काढून आपल्याला स्टोअर करून घ्यायचं आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कळवा.